आवडे निरंतर आवडे निरंतर हे जान हरी तुलसी हर कासे पीतांबर तुलसी हर कासे पीतांबर हरी तुलसी हर गहना कासे पीतांबर तुलसी हर गहना कासे पीतांबर कासे पीतांबर तुलसी हर गहना कासे पीतांबर कासे पीतांबर कासे पीतांबर उद्धव रखो
विठोबा रखुमारी विठोबा रखुमारी विठोबा रखुमारी विठोबा रखुमारी विठोबा रखुमारी विठोबा रखुमारी हरि जय 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 विठोबा रखुमारी हरि जय जय हरि हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमारी विठोबा रखुमारी हरि जय 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 विठोबा जय 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 विठोबा रखुमारी हरि जय जय विठोबा रखुमारी जय 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 विठोबा रखुमारी हरि जय 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 विठोबा रखुमारी रघु कृष्णा जय जय राम कृष्णा हरे हरे जय जय राम कृष्णा हरे हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण पाहता लोचने रूप 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 सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा
कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण माझ्या वडिलांची निराशिका देवा माझ्या वडिलांची निराशिका देवा माझ्या वडिलांची निराशिका देवा माझ्या वडिलांची निराशिका देवा वा गायक वा वादक वा टाळकरी शाबास जय हो तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास परणे तुला गारवता तुला भोगवता आम्हाला तुझी चरण सेवा उपवास परणे उपवास परणे तुला गारवता उपवास परणे उपवास परणे रखिला
विठ्ठल 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 हरी 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 विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हरी हरी विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माभी जाने महाराज की जय अब अपने माता पिता की जय भारत माता की जय को माते की जय विठ्ठल 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 वाह मिरासिगा देवा माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गे उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गे हरिवंश परंपरा दास मी अंकित तुका मोकलिता लाज कोणा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गे समचरण सरोजम संरणीला बुदाबम जगडनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंजनम गंजनेत्रम सभय दबला समिठलम चिंतयामे महायोग पीठे तटे भीमनत्याम वरम पुंडरीकाय दातुमुनींद्राय समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजय पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू थोड़ा बिको प्रथम नमन हे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम हे दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे विस्तारू बाबाजी सद्गुरु दास को पादारी कथिता विस्तारू बाबा दे सद्गुरु पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू सद्गुरुदास तुका हरिकलावज्ञ जो धरार्थावतारम कलंकांक तेजो दिकामदी वक्त्रम खलानी शवादा आपणोदार दक्षिम समाधिस्थ मूर्तीम भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेने बोलतो वचन्याती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला गे सेवकला सेवेला
अवसानी कया देवा यावरी न करावा अभीर अभीर हे अवसानी तुझ्या देवा यावरी नंदरावा ए सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागणीत चरण सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागणीत चरण अवसानी कया देवा लागोनिया पाया बिनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही माझ्या वडिलांची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा हॉल मोड कमी मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतून हरी हे अकारण करुणावरून आले भक्त काम कल्पतरुम पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि त्याच्या अथंग करुणेनं अथंग दयेनं संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीबाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणारा एकमेव साधू ज्यांनी 3 वेळा वैकुंठाला जावं आणि 3 वेळा वैकुंठावर माघारी यावं सामान्य जीवा करता गाथा निर्माण करावा त्या तुकोबारायांचा गोडा असा अभंग सेवेकरता निवडलाय काय म्हणतात तुकोबाराय आपल्या वडिलांची परंपरा सांगतात तुकोबाराय आवाज येतोय माझा ऐका चला तुकोबाराय म्हणतात माझ्या वडिलांनी काय काय केलं मग ती आम्ही गावं ती सेवा करावी माझ्या वडिलांची मिराशी मिराशी या शब्दाचा अर्थ आहे परंपरा काय परंपरा आहे हे देवा तुझी सेवा करणं म्हणजे आमची परंपरा आहे तुझी चरण सेवा पांडुरंगा हे आमची मिराशी काय केलं आमच्या वडिलांनी उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे आमच्या करता भरपूर काय केलं आणि मग आमच्या करता जर केलंय तर आम्ही सुद्धा हे करावं उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे आणि म्हणून वंश परंपरेनुसार जी सेवा करत आलोय ती सेवा करावी वंश परंपरा दास मी अंकित आणि जगाची लाज बाळगणार नाही तुकोबाराय म्हणतात तुका मोकलिता लाज कोणा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे विठ्ठला विठ्ठला अभंग गोड निवडलाय प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही आज आपल्या श्री क्षेत्र आपलं गुलेवाडी फाटा म्हणजे राजापूर रोड संगमनेर या ठिकाणचं नवे या भागाचं नवे या तालुक्याचं गोड असं वैभव स्वर्गीय भीमाशंकरजी दामोदर राऊत यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित आहे आज या परिवारानं राऊत परिवारानं केलेला हा ज्ञान यज्ञ सोहळा आपण सगळेजण या क्षणाचे साक्षीदार आहात की गोड असा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आयोजित करत असताना खरं तर आयोजनातली नियोजनातली भव्यता दिव्यता वाखणण्याजोगी म्हणून मी राऊत परिवाराला प्रथमतः धन्यवाद देईल कारण की हा गोड सोहळा आयोजित केला आणि या सोहळ्यामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित आहे 2 बाजू मांडल्या शास्त्रानं जी व्यक्त केली जाते त्याला कृतज्ञता असं म्हणावं आणि जी व्यक्त केली जात नाही त्याला कृतज्ञ असं बोलावं आज आपल्या वडिलांप्रती हा केलेला सोहळा आहे आणि म्हणून आज आपण सगळेजण या क्षणाचे साक्षीदार आहात आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित आहे उपस्थित असताना आयोजनातली नियोजनातली भव्यता दिव्यता वाखणण्याजोगी म्हणून धन्यवाद देतोय दादांमागं मोठा परिवार आहे त्यामध्ये त्यांच्या पत्नी आई गंगा भागीरथी मंदाकिनी भीमाशंकर राऊत त्यामध्ये 3 मुलं त्यामध्ये प्रवीणजी असतील आदरणीय प्रवीण दादा असतील आदरणीय आमचे प्रदीप दादा असतील आणि माझी बहीण शुभांगीताई असेल ही 3 मुलं या परिवाराच्या 2 सुनबाई त्यामध्ये रुपालीताई असतील श्रद्धाताई असतील आणि आमच्या बाबांचे लाडकी नातवंड त्यामध्ये आरुष दादा आहे वेदांश दादा आहे वेदिकाताई आहे हा सगळा मोठा परिवार आणि या परिवारानं केलेला हा ज्ञान यज्ञ सोहळा तसं बघितलं तर
म्हणजे मला वाटलं नव्हतं की एवढा प्रवास होईल, पण प्रवासात तुम्ही काळजी घेतली म्हणून इथपर्यंत येण्याचा योग मिळाला. पण सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माझ्याकडे वेळ कमी आणि कमी वेळात मला चांगलं बोलायचे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी मस्तक हे पायावरी, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा. मस्तक हे पायावरी, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा. मग ऐका, एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला. माझा आवाज येतोय ना? ऐकत चला. मग एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्म आला कशा करता? उत्तमरित्याचं भजन गाण्याकरता. भजन गावं याकरता मनुष्य देह मिळालाय. सोपं सांगू का तुम्हाला? देवानं भजनाकरताच आपल्याला पाठवलं. अजून थोडं बोलू. भजन करणं म्हणजे त्याच्यावर उपकार करणं असं सुद्धा नाही. भजन करणं म्हणजे देवाच्या व्याजाची परतफेड करणं होय. मी काय बोलतोय कळते तुम्हाला? हे व्याजानं दिलंय आपल्याला, हे दिलंय ना आपल्याला, तुम्हाला आणि मला. कशानं दिलंय? बोला ना, कशानं दिलंय? मला नवनाची आवाज आला पाहिजे. कशा करता दिलंय? व्याजानं दिलंय. आणि व्याज परत देणं म्हणजे काय करणं वय माहिती का? त्याचं भजन गाणं. प्रमाण दिलंय. देवे दिला देह भजना गोमटा. पण भजना नाही, भोजना गोमटा. लोक भोजना करतात, त्याचा वापर करतात. शास्त्रामध्ये भूमिका आहे, हॉल कमी. शास्त्रात भूमिका आहे की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? वरून बोला ना, किती वेळा आंघोळ केली पाहिजे? तुम्ही जरा बोलत चला, तुमची पण मला गरज आहे. हा, किती वेळा आंघोळ केली पाहिजे? आई बोला ना, किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय? जरा मोठ्यानं बोला ना. तुम्ही बोला ना. आपण काय करतोय? आपण 3 वेळा जेवतोय आणि एकदाच. आणि वरून मलाही पण सांगताय, सांगायला तरी पटलं पाहिजे ना तुम्हाला. माझं म्हणणं नाही, कबीरदासजींचं म्हणणं आहे. काय म्हणले ते? औटा हात का मानव देह प्रभु ने तुझ दिया, औटा हाथ का मानव दिया प्रभु ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया. भज मन नारायण, तू भज मन नारायण. भजना करता आलोय, भजन गोड करावं. का करावं माहितीये? महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया. मग माणसाच्या आयुष्यात 3 पण आहेत. हॉल कमी करून सांगितलं 3 पण आहेत. आणि 3 पण जर असतील तर लक्ष ठेवून सांगितलं. महाराज म्हणले जन्मामध्ये लक्षाची गणित आमच्या जवळ असावी. आणि हे जर दिलं तर महाराज म्हणले जन्म व्हायला जात नाही. आणि का जन्म व्हायला घालवायचं नाही? पहिलं पण आहे जन्माला आलो. ते कोणतं पण? बोला बोला, माहिती तुम्हाला? आपण जन्माला आलो, तुम्ही आणि मी साहेब जन्माला आलो. ते कोणतं पण? बोला ना, माहिती तुम्हाला? आपण लहान होतो, हा बालपण. आणि बालपण संपलं, आता मी ज्या वयात आहे, हा तरुणपण. आणि तरुणपण संपलं ना तुम्ही ज्या वयात आहे, हा म्हातारपण. पण म्हातारपण संपलं का कोणतंच पण येत नाही. पण सरपण आल्याशिवाय, हा सरपण येण्याच्या अगोदर माणसानं जीवन जगावं. आता तरी पुढे हाचे उपदेश नका करुणाश. बघ सकळाच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हल्ली देव मिळत नाही. बऱ्याच लोकांची ओरड आहे बरं का. आई मी काय बोलतोय ते कळतंय? तुम्ही बोलत चला, फक्त मला तुमच्या बोलण्याची गरज आहे. हल्ली बऱ्याच लोकांची ओरड आहे की महाराज भक्ती करून सुद्धा देव मिळत नाही. का मिळत नाही सांगू? ऐकायचंय. हल्लीच्या काळात कपडे झाले छोटे म्हणून लाज कुठून येणार? अन्न झाले हायब्रिड, आरोग्य कुठून येणार? माणूस झालाय पैशाचा, माणूस की कुठून येणार? आणि भक्ती झाली स्वार्थी, तो देव कुठून येणार? तो देव कुठून येणार? साहजिक गोष्ट आहे. मग देव मिळवायचा आहे ना. आपण म्हणतो ना, आपण एक भावगीत कदाचित पाठ असेल, म्हणणार माझ्याबरोबर? तुम्ही म्हणणार? जरा असं ताट बसा, म्हणा बरोबर माझ्याबरोबर. म्हणा चला. देव आशा न पावायचा, मोठ्या म्हणा मोठ्या ना. देव बाजारचा मनी नाही भाव म्हणे. क्या बात आहे, बरोबर आहे. हा बरोबर आहे. मनी नाही भाव म्हणे, देव अशा न भेटायचा, देव बाजारचा. अजून पुढं गोड. दगडाचा देव त्याला, वडराचं बेव, मातीचा देव त्याला, पाण्याचा बेव, लाकडाचा देव त्याला, हा सोन्या चांदीचा देव त्याला, चोराचं. हे पाठी माहिती तुम्हाला?
देव अशान पावायचा देव बाजारचा. अजून साने गुरुजींनी शब्द लिहिले खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरा. जगाला प्रेम अर्पावे आणि प्रेम कार्पावे. महाराज म्हणले आलासी कोटोनिया सासी कवन्यारे गावा आलासी कोटोनिया. घरदार तुझे नाही अवघी लटकीच माया अवघी लटकीच माया आलासी कोटोनिया. आणि मग मी 3 पण सांगितलं. माणसाच्या जीवनाचे सुद्धा 3 प्रकार आहे आणि माणसाची सुद्धा 3 प्रकार आहे. बरोबर सांगू? ऐकाय तुम्ही ऐकता सगळेजण ऐकत चला. आई जसं माणसाचे 3 प्रकार आहे तसं माणसाच्या जीवनाचे सुद्धा 3 प्रकार आहे. मी म्हणत नाही तुकोबा आहे म्हणता प्रकाराचे 3 केले जन राजनवडाजी तुकामणे केले जन तुकामणे केले जन तुकामणे केले जन तुकामणे केले जन महाराजांनी प्रमाण सांगितलं प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जण. हे 3 प्रकारचे लोक आहे. मराठी सांगा आपल्या गावठी भाषेत तुम्हाला पाठ आहे हावशे हा आहे का नाही. हे 3 प्रकारचे लोक सुद्धा आहे. बघा आम्ही 3 प्रकारचे लोक. पण मग पहिला प्रकार आहे मानवाच्या जन्मातला पहिला प्रकार आहे तो जन्म जिज्ञासा. पहिला प्रकार आहे बालपण. बालपणात काय केलं पाहिजे? बालपणामध्ये हॉल कमी करून आवाज देऊन सांगितलं. बालपणामध्ये उड्या मारल्या पाहिजे गायलं पाहिजे नाचलं पाहिजे उड्या मारल्या पाहिजे गाये नाचे उडे आपुल्या छंदे मनाचे आनंदे आवडीने बालपणामधली भूमिका आहे. तरुणपणामध्ये काय केलं पाहिजे? तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. पण निश्चय केला पाहिजे निश्चयाचे बळ तू काय म्हणे तिचे फळ. पण म्हातारपणात काय करावं? म्हातारपणात लई तक तक करू नये माणसाला. काय म्हणतोय याचे मी कळते का? म्हातारपणात लई तक तक नाही करू. म्हातारपणामध्ये म्हणावं आता निश्चिंतीने पावलो विसावा कंटलिया. डग नानाला कळलं. नाना कसं लाजलं बघ असे. नाना बरोबर. नाना काय कर आता निश्चिंतीने पावलो विसावा. बटनावर लक्ष ठेवा. आणि मग निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची किंवा ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. हे आळवलं पाहिजे. का आळवलं पाहिजे? म्हातारपणातली भूमिका आमची असावी. पण कशा करता? याचसाठी केला होता 8 तास या करताची भूमिका असावी. कमी पण काही माणसं म्हातारी होतात पण म्हातारी होत नाही. बाकी जाणीवपूर्वक बोलतो मी. काही माणसं म्हातारी निस्ती वयानच होतात पण डोक्यानं म्हातारी होत नाही. परवा गुरुजी माझं कीर्तन बरं का रोहिदाची माझं कीर्तन मुंबईला 2 दिवस. आणि मग आमच्या शेजारी एक आजोबा 80-90 वयाचे बरं का 80-90 वयाचे. मला म्हणले 2 दिवस सलग मुंबईला कीर्तन आहे मला पण यायचं. पण म्हाताऱ्या माणसाचं ऐकावं आणि म्हणून त्यांना घेतलं नेलं. पण यायचे कशाला मुंबईला? मला माझ्या जीवाची ममई करायची. त्यांचं ऐकलं नेलं मुंबईला. आदल्या दिवशीचं कीर्तन संपलं आणि दुसऱ्या दिवशीचं कीर्तन बाकी होतं. सकाळची वेळ एका गावकऱ्यानं फोन केला की महाराज चहा प्यायला या. तिथून आम्ही तुमच्यापासून जवळ आहे म्हणून फोन केला. म्हटलं बाबा येतो. त्याच्याकडे चहा प्यायला निघालो आणि पण त्याच्या बिल्डिंगच्या खाली गेलो. शहरामध्ये बिल्डिंगला वरती जाण्याकरता आणि खाली येण्याकरता काय असते? लिफ्ट असते. आणि काय माता माऊल्या सकाळी 60-70 वयाच्या माता माऊल्या सकाळी चालायला गेल्या होत्या. त्याला एक शब्द आहे आपण शहरात काय म्हणतो आपण त्याला? काय म्हणतो आपण? मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. आणि त्या मॉर्निंग वॉक करून आल्या की त्या भिंतीला बटन होतं. ते बटन दाबलं का दरवाजा उघडायचा. त्या आतमध्ये जायच्या. त्या आतमध्ये गेल्या का दरवाजा बंद व्हायचा. कोण? त्या आज्या बरं का. आतमध्ये गेल्या का दरवाजा बंद व्हायचा. पण आम्हाला तिथं गेल्यानंतर काय मेळ लागणार आहे म्हणून त्याला फोन केला. ज्याच्याकडे जायचं होतं ना त्याला फोन केला. म्हटलं तूच खाली ये आणि घेऊन आम्हाला वरती जा. त्याला खाली यायला जरा टाइम लागला. पण ह्या माता माऊल्या यायच्या आणि ते बटन दाबायच्या. आतमध्ये जायच्या. आतमध्ये गेल्या का दरवाजा बंद व्हायचा. त्या वरती जायच्या उतरून घ्यायच्या. त्यांच्या मुली त्याच्यातून खाली यायच्या.
त्या उतरून यायच्या माता मावल्या आणि त्यांच्या मुली त्याच्यातून खाली यायच्या. मुली यायच्या दरवाजा उघडायच्या. इकडून 2-4 वेळा झालं असं. इकडून म्हाताऱ्या शिरायच्या, पुरी बाहेर पडायच्या. इकडून म्हाताऱ्या शिरायच्या, पुरी बाहेर पडायच्या. माया बरोबर जे म्हातार होतं का आजोबा ते म्हणायचं काय मशीन आहे रे, इकडून म्हाताऱ्या शिरायचं तिकडून पुरी येऊन बाहेर पडतात. म्हणलं ना मशीनच तशी आहे. म्हातार माया धावलं. म्हणलं तुला अक्कलच नाही. म्हणलं अकलीला काय झालं. म्हणलं लवकर सांगायचं, आपल्या म्हातारीला पण आणलं असतं मशनीत घातलं असतं. सांगतोय काय तुम्हाला, काय काय माणसं म्हातारी आता पण प्रपंच सुटत नाही. प्रपंचात असावं नक्की, पण किती असावं. संसारी असावे, आसोनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. मग भजन करण्याकरता आम्ही आलोय. भजनाची अर्थता आमची शुद्ध भावना असावी. आणि भजन का करावं माहिती का. आता तुम्ही कीर्तनात आला, तुम्ही मला दिसताय वेल एज्युकेटेड दिसताय. माझ्या समोर काय काय माणसं शार्प आहे, ब्रिलियंट आहे. बरोबर, तुम्ही शाळा शिकलेली माणसं आहे, वेल एज्युकेटेड आहे. मी थोडं बोलतो तुम्हाला. कीर्तनात आलात नुसतं कीर्तनात या भूमिकेनं नका येऊ. कीर्तनात आलात ना, कीर्तनात आल्यानंतर तुम्हाला मी पहिल्यापासून म्हणतोय काय वाजवा, काय वाजवा म्हणतोय, काय वाजवा, टाळ्या वाजवा म्हणतोय का नाही. तुम्ही वाजित्यात काय 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 आपल्या अशा गड्या घालून बसल्यात, काय असं डोक्याला हात लावून बसल्यात, काय चुली लावून बसल्यात आपल्या अशा मांड्या, असं काय नाकात बोट काय. अरे कीर्तनात आलोय आपण. हा आपण कीर्तनात आलोय, टाळ्या वाजवले पाहिजे. टाळ्या वाजव. मी सांगू गुरुजी बरं का गुरुजी, माझं म्हणणं आहे. हा मी माझे पुण्यात एक चांगले मित्र आहे संजयजी बरं का, मी नेहमी त्यांच्याकडे जातो. नवनाची शहाण्या माणसाजवळ माणसानं बसावं. तुमचं काय मत आहे गुरुजी, बोला ना बाबा. कोणाजवळ बसावं तुम्ही बोला ना जरा. कोण आई कोणाजवळ बसावं तुम्ही बोला ना. कोणाजवळ बसावं. माणसानं शहाण्या माणसाजवळ जरूर बसावं, पण माणसानं शहाण्याच माणसाजवळ बसावं. अण्णा काय मत आहे बोला ना. शहाण्या माणसाजवळ बसावं, पण माणसानं शहाण्याच माणसाजवळ बसावं. आती तुमची मन पाठ असेल बघा ना, अति शहाणा. हा मग तोच रिकामा आहे, तो आपल्याला काय शिकवणार आहे. म्हणून बसताना सुद्धा विचारपूर्वक बसावं. आणि मग विचारलं त्याला, डॉक्टर साहेबांना विचारलं, माझे अगदी जवळचे आहेत. आणि मग मी त्यांना विचारलं, लोकांना रोज सांगतोय कीर्तनात टाळ्या वाजवा, रोज म्हणतोय, पण टाळ्या वाजवल्यानंतर होतं काय. तुम्ही ऐकतात सगळेजण, फायद्याचं आहे बरं का तुम्हाला, लय फायद्याचं आहे. टाळ्या वाजवल्यानंतर होतं काय त्यांना विचारलं. त्यांनी मला इतकं भारी सांगितलं. म्हणले महाराज टाळी वाजवा, न लाज बाळगता मी टाळी वाजवली. आणि विचारलं एवढ्या भागाला काय जाणवलं. म्हणलं तुमच्या पुण्यातल्या भाषेत सांगू का आमच्या नगरी भाषेत सांगू. ते म्हणले दोन्ही भाषेत सांगा. पहिल्यांदा पुण्यातल्या भाषेत सांगितलं. म्हणलं टाळी वाजवल्यानंतर माझ्या हाताला वेदना झाल्या. ही पुण्यातली भाषा. आणि टाळी वाजवल्यानंतर हाताला माझ्या मुंग्या आल्या. मुंग्या बरोबर ना. हाताला टाळी वाजवल्यावर काय येतात बोला ना, तुम्ही बोला ना जरा. काय येतात. मुंग्या येतात. म्हणजे हा भ्रम काढून टाकायचा की मुंग्या फक्त 90 रुपयांनीच येतात. जाऊ द्या, नाही कळालं. टाळी वाजवल्यानंतर हाताला काय आल्या मुंग्या आल्या. काय न उद्या कळन, काय उद्या म्हणतील हा त्यांना मी काय करणार आहे. हा आणि मग टाळी वाजवल्यानंतर हाताला काय आल्या मुंग्या आल्या. का मुंग्या आल्या तर त्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं मला उत्तर की या हातांमध्ये हजारो नाड्या आहेत. त्याला इंग्रजीतून आपण पल्स बोलतो. पल्स. या नाड्यांकडं, या शिरांकडं देवाने एक ताकद दिली. काय. जो कोणी विठ्ठल नामात टाळी वाजवल त्याच्या संपूर्ण शरीरातलं किंवा देवाच्या नामचिंतनात टाळी वाजवल त्याच्या संपूर्ण शरीरातले ब्लॉकेज म्हणजे रक्ताच्या गाठी निवारण्याचं काम ही टाळी करते. ही टाळी वाजवली तर रक्ताच्या गाठी शुद्ध होतात किंवा ते रक्त पातळ होतं. आणि मग ही टाळी वाजवल्यानंतर रक्त शुद्ध झालं की त्या माणसाला कधीच हृदयविकाराचा झटका येत नाही. म्हणून टाळी वाजवली पाहिजे. बघा काय बामटेपणा आहे. म्हणजे मी कीर्तन सुरू झाल्यापासून म्हणतो टाळ्या वाजवा. कोणी आता फायदा सांगितलं कसं वाजते पाहिलं का. हा म्हणून टाळी वाजवावी. टाळी वाजवल्यानंतर होतं काय. टाळी वाजवावी कोटी उभारावे. टाळी वाजवावी कोटी उभारावे.
वाटती चालावी पंढरीची. हा, आणि मग वाटती चाललं की जन्माचं महत्वाचं गणित सार्थकी लागतं. आणि हे लागण्याकरता आम्हाला कुठं जायची गरज नाही. आम्हाला जवळ सुद्धा पंढरपूर आहे बरं का. आपल्या बरीच लोक याच्यातली आहे ना की म्हणतात महाराज आम्हाला पंढरपूरला जायला वेळ नाही का. आमच्या मागं व्याप आहे, आमच्या मागं काम आहे, आम्ही काय करायचं. आमचं पंढरपूर कुठे आहे. पण सांगू का, त्या लोकांकरता सुद्धा पंढरपूर आहे. थोडा त्या लोकांकरता सुद्धा पंढरपूर आहे. कोणत्या कोणत्या ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही का. बरं का, बरं बारका नाही का. ज्या लोकांना पंढरपूरला जाता येत नाही त्यांना बारका नाही का. आपल्या घरात सुद्धा पंढरपूर आहे. सांगू कोणतं. आपली आई म्हणजे आपली रोखुमाई आणि बाप म्हणजे विठोबाई. बरं का, यांना शोधावं, लांब जायची गरज नाही. न लगती सायास जावे वडांतरा आणि सुखे येतो घरा नाराय. मला थोडंसं बोलायचंय आज. मी ना आमच्या भीमाशंकर दादा म्हणजे पप्पांबद्दल बोलणार आहे. मी येता येता लिहिलंय त्यांच्याबद्दल. मला लिहायची सवय. माझ्या घरच्यानं नाव सुद्धा माझं कविराज ठेवलंय. आणि नावानुसार वागलं पाहिजे, नाही तर नाव मोठं. हा, तसं नाही. लिहिलंय मी येता येता त्यांच्याबद्दल लिहिलंय. किती गोड लिहिलंय. माझी शुभांगीताई बसली कीर्तनात, माझे प्रदीप दादा प्रवीण दादा बसलेत कीर्तनात. मला बोलायचे आज, त्यांच्याबद्दल बोलणार आहे. त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही दादा. त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही दादा. अहो सर्व संपूर्ण भक्त राहते नाते तुमचेच नाते दादा. या केविलवाण्या प्रवीण दादाची, प्रदीप दादाची, माझ्या शुभांगीताईची तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना हो त्यालाच कळते. ज्याला बाप नाही ना त्यालाच कळते. असं म्हटलं गेलंय बाबा बेटा गुंडा हो या गर्मवाली, बाप तो अपने अचल में छुपा लेता है. बाप तो भिकारी हो या होत बाहेर, बाप तो बाप होत आहे. बापा इतकं कष्ट कोणी करत नाही. लेखा करता कोणी करत नाही. मला तुम्हाला विचारायचं, सरळ सरळ विचारायचं. बोलू थोडस. एका लेकीला जर विचारलं की तुझं माहेर कुठपर्यंत, तर लेकीच्या डोळ्यात पाणी येतं. लेक म्हणते दादा माझं माहेर तिथपर्यंत जोपर्यंत माझ्या माहेरामध्ये माझी आई माझा बाप जिवंत आहे ना तोपर्यंत माझं माहेर. डोळ्यात पाणी येतं गड्या. आई आईच आहे आणि बाप बापच असतो. आई बद्दल लई लिहिलं सगळ्याने, पण बापाबद्दल कोणी लिहिलं नाही. बाप दाखवला ना रागीट, चिडलेला, वैतागलेला, संतापलेला. तिकडे जाऊ नको बाबा मारतील, हे करू नको बाबा मारतील, असं म्हणणारा बाप दाखवला रे. पण बापाबद्दल कोणी लिहिलं नाही. पण सांगू का, नारळ जरी वरून टणक असला पण नारळ आतून तितकाच मऊ आहे बरं का, गोड आहे. बापाबद्दल कोणी बोलत नाही. अरे तुमचा बाप कधी, आपला बाप कधी रडत नाही, कधीच रडत नाही. तुम्हाला आठवतंय अख्खे बरं का, तुम्हाला सगळ्यांना आठवतंय आपल्या बापाच्या डोळ्यात कधीच पाणी नव्हतं. पण बापाला ज्या दिवशी आपल्या वीराचा प्रसंग येतो ना, तुमचं लग्न झालं त्या दिवशी तुमच्या गळ्यात पडून रडला का नाही रे. लय गोड आहे त्याच्याबद्दल बोलायला गेलं ना. बाप लय मोठा असतो, कोणी बोलत नाही बापाबद्दल. अरे मला वाटतं आकाशाला उपमा द्यावी आपल्या बापाची. बाप तरी मोठा आहे आकाशापेक्षा. तुम्ही म्हणताल का आकाश मोठं आहे, आतांग आहे, मोजमाप करता येत नाही आकाशाचं. मग आकाशाला कस काय बापाची उपमा देता येणार नाही. आकाशापेक्षा बाप मोठा कस काय. आकाश रंग बदलणार आहे बरं का. कसं बोला ना, रंग बदलणार आहे. आणि आमच्या बापानं कधी रंग बदलला नाही. बापानं निस्वार्थीपणाचं प्रेम केलं. बाप आकाशापेक्षा मोठा आहे. थोडं बोलून जाय. एखादी लेक जर माहेराला आली ना, इथलं नाही बोलत, आमच्या इकडचं बोलतोय. लेक जर माहेराला आली ना, तिच्या पिशवीमध्ये कांदी बटाटे लसूण मिरच्या टाकल्या जातात. आठवतं की तुम्हाला. बोला ना. सासरात गडगंची श्रीमंती असू द्या तिची, पण तिच्या पिशवीमध्ये हे टाकलंच जातं. प्रत्येक लेकीला आठवतं की माझ्या आईनं टाकलंय. नाही, आईनं नाही टाकलं. हे टाकायला लावणारा बाप होता. बापाचं वर्णन लय मोठं आहे. सोपं विचारू का की तुम्हाला. आई बरं का, विचारू का सोपं. ना ऐका ना, सोपं विचारतो तुम्हाला. लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची, कुठे घ्यायची तुम्ही बोला ना. मला उत्तराची अपेक्षा नवनाची, मला बोला ना, मला उत्तराची अपेक्षा. संजयची आवाज आला पाहिजे मला. आई उचलून घ्यायची, कुठे घ्यायची बोला ना. आई उचलून घ्यायचं ना, कुठे घ्यायची, कडेवर घ्यायची. आणि आपले वडील आपल्याला उचलून घ्यायची, कुठे घ्यायची, खांद्यावर घ्यायची. तुम्हाला माहिती का आई कडेवर का बाप खांद्यावर का, माहिती का, सांगू का. आई कडेवर घेते का, जे माझ्या डोळ्याला दिसलंय ते माझ्या लेकराच्या डोळ्यानं पाहावं म्हणून आई समरेषेत मुलाला घेते. पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो, जे माझ्या डोळ्यानं पाहिलं नाही ते माझ्या लेकराच्या डोळ्यानं पाहावं म्हणून बाप खांद्यावर घेतो. खांद्यावर जगातली सगळ्यात मोठी भूमिका बापाची. आणि म्हणूनच म्हणतात ना तुकोबार आहे, बाप करी जोडी बाप करी जोडी लेकुराची ओढी, लेकुराची ओढी. बाप करी जोडी लेकुराची ओढी, लेकुराची ओढी. आपुली कुरवंडी
लक्ष वेधून घेतोय मी तुमचं. वाळवो 14 वर्ष रडणारी कौशल्य माता साऱ्या जगाला दिसली. 14 वर्ष रडणारी कौशल्य माता साऱ्या जगाला दिसली. पण हा विचार कोणी केला नाही. ज्यानं शेवटचा प्राण शेवटचा जीव ज्यानं राम राम करत सोडला तो दशरथ राजा अजून कोणाला दिसला नाही. पुढे पुढे बोलतो. श्रीकृष्ण परमात्म्याला यशोदा मैयानं मोठं केलं. श्रीकृष्ण परमात्म्याला यशोदा मैयानं मोठं केलं. सगळ्या जगाला यशोदा मैया दिसली. पण हा विचार कोणी केला नाही. ज्यानं नाकात तोंडात पाणी जा बसतोर ज्यानं यमुनातून ज्याला गोकुळात पोहोचवलं तो वसुदेवजी अजून कोणाला दिसला नाही. बाप मोठाच आहे. बापाबद्दल किती बोलावं. अरे त्याच्याबद्दल सांगायला गेलं तर विश्व कमी आहे. बाप लय मोठा आहे. काय बोलावं. बाप म्हणजे जगण्याचं माप. बाप म्हणजे कौतुकाची थाप आहे. त्याचं प्रेम अमाप आहे. भूमिका बापा बापाची. काय विश्व शिवजी यावं पण कौतुकाची थाप मारणारा बाप आपल्या जन्मात असावा. माहिती का. विश्व जिंकण्याचं स्वाभिमान बापाजवळ. स्वाभिमान बापाजवळ. काय म्हणतात तुमचं बरं आहे. वाळवो महाराज म्हणले मग बापा इतकं मोठं कोणी नाही. आणि आईचं बापाचं महत्व आहे ना जगातलं लय मोठं आहे. तुम्हाला थोडस अभ्यासाला बोलेल. चालू युगातलं बोलू. ऐका ना ऐका ऐका. चालू युगातलं बोलतो. जपानची एक आताची सध्याची पोस्ट व्हायरल होते. पाहिलं असेल तुम्ही. पंच नावाचं माकड. बरोबर ना. पाहिली तुम्ही पोस्ट. मला वाटतं 5-6 महिने असं ते लेकरू बर का म्हणजे माकड बर का. आई सोडून गेली जन्म झाल्यानंतर सोडून गेली. त्या कैद्यांच्या त्या जेल होतं ना त्या जेलमध्ये ती सगळी माकडं होती किंवा ती असेल ते काय असेल त्या जेल मधल्या त्या जे काही ते संरक्षक होते त्यांच्या लक्षात आलं की या माकडाला मायेच्या आधाराची गरज आहे. ते कोणाजवळ जायचं. सगळ्यांजवळ जायचं. अनेक माकडांजवळ जायचं. माकडं त्याला लांब फिरकवायची. असं लांब लोटायचं. एका माकडाने तर गरगर भिंगवलं. अनेक त्यांना नाही तो त्रास दिला. मग शेवटी काय केलं. एक बावली माकडासारखीच एक बावली त्याच्या हातात दिली. आणि त्याच्यानंतर त्याचं ते जीवनच वेगळं झालं. रोज त्या बावलीला त्या असं आवडायचं आणि रोज त्याच्याजवळ ते तिच्याशीच खेळायचं. मला वाटतं जन्मानंतरची महत्वाची गोष्ट एकच आहे.
आपण किती ते जर गेले ना, किती रडलो तर उपयोग होत नाही. माझं तेच म्हणणं आहे की जोपर्यंत आहेत ना, कधी जातील त्यांची पण गॅरंटी नाही. मानवाचा जन्म असाच आहे, आपण कधी आलोय आणि कधी जाणार आहे हे माहिती नाही. पण आहे तोपर्यंत एकमेकावर, आपल्या आई वडिलांवर प्रेम करावं. आणि हा जर प्रेम केला तर जन्मातलं महत्वाचं गणित सार्थकी लागल. तुकोबाराय म्हणतात आम्ही करून दाखवलं. आणि तुम्हाला सांगतो का करा माहिती का, आई वडिलाशिवाय या जगतातलं खरं तर महत्वाचं गणित नाहीच आहे. ज्ञानोबारांनी स्टेटमेंट मांडलंय. ज्ञानोबाराय म्हणतात सकळ तीर्थाची दुरे. आई वडिलाशिवाय जगातलं कोणतंच तीर्थ मोठं नाहीये, पण तुम्ही कुठं जाऊ नका. आपल्या पहिलं तीर्थ आपल्या आई वडिलाचा जोपासा. लांब जाण्याची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा आणि सुखे तू घरा नारायण. त्याकरता तुमच्या आई वडिलाची सेवा असावी. पण आम्ही काय करतो, बोलता बोलता आईला म्हणतो कधी कधी, म्हणजे तुमच्याकडे नाही म्हणते, आमच्याकडे म्हणतात. हे आमच्याकडचं सांगतो बरं का, तुमच्याकडचं कसं आहे मला नाही माहिती. पण आमच्याकडची पोरं माझ्या वयातली. तुम्ही पण नाही बरं का, तुम्ही जेवढे कीर्तनाला तुम्ही नाही, तुम्ही चांगली पोर आहे, तुम्ही कीर्तनाला त्या अर्थी चांगले आहेत. हा, आमच्याकडची पोरं बोलता बोलता आईला म्हणतात, हे आई तुला काय कळत तू गप्प बस. आमच्याकडे म्हणतात, तुमच्याकडचं नाही बरं का. हा 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 आमच्याकडचं आहे. आई तुला काय कळत तू गप्प बस. कधी कधी विचार करतो मी, आईला जर काही कळालं नसतं तर लहानपणी आईनं आपल्या डोळ्यात काजळ भरवायची ऐवजी, आता बोला ना पुढे बोला, मिरचीची पावडर नक्की भरवली असते. अरे जगात तिच्या इतकं मोठं कोणी नाही आणि वडिलांनी इतकं मोठं कोणी नाही. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणले, आमच्या जन्मात आम्ही वडिलांची मिराशी जोपासावी. अभंगाचं पहिलं, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, 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 वडिलांची मिराशी गा देवा, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, देवा माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, 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 तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, पांडुरंगा उपवास पारणे राखीला दार बनता, उपवास पारणे राखीला दार बनता, उपवास पारो उपवास पारो राखीला दार बनता, राखीला दार बनता, उपवास पारो उपवास पारणे राखीला दार बनता, दार बनता, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, हो तुझी चरण सेवा पांडुरंगा, हे पांडुरंगा, हे पांडुरंगा. टाळी वाजवली. अभंगाचं पहिलं चरण गोड गाऊन दाखवलं, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. पण हे म्हणण्याजोगं नुसतं म्हणण्याकरता नाही बरं, हे आपण उतरावं, प्रात्यक्षिक कधीतरी उतरावं. आणि हे का उतरावं, एक जुनी म्हणे बघा, पाठ आहे तुमची, तूच आहे, बोला ना पाठ आहे. एवढं एक मी बोलणार, 10 मिनिटं घेणार, लय जास्त नाही. लय दाट फिरलं का मलाही माहिती वर कानसाला बारीक पडा, तर मग तुम्ही बोला जरा. हा मग बोलच काय म्हणले,
आमचं म्हणणं एकच आहे तुकोबारायचं की लांब जाण्याची गरज नाही, आपल्या आई वडिलांना जोपास. एक पेशंट डॉक्टरांकडे गेलं. तुम्ही म्हणता डॉक्टरांची सारी उदाहरणं दिल्या आल्यापासून. माझं शिक्षण जसं झालं तसंच मी बोलणार आहे ना, आहे का. आणि मग एक पेशंट डॉक्टरांकडे गेलं. तुम्ही ऐकता सगळेजण, माझा आवाज येतोय मागे, आवाज येतोय, झोपले का काय, जरा बोलत चला. आणि मग ना थाप देऊन एक पेशंट डॉक्टरांकडे गेलं. गेल्यानंतर डॉक्टर साहेबांना विचारलं, डॉक्टर साहेब 3 महिने झाले माझ्या लग्नाला, माझ्या म्हणजे त्याच्या लग्नाला बरं का, पण 3 दिवसापासून माझ्या बायकोला काय ऐकाय ना, असं पेशंट डॉक्टरांना म्हटलं. डॉक्टर म्हणले कॅपिटल रूल असा आहे, काना स्टेटोस्कोप घालतात बरोबर ना, ते चेक करायला काय असतं दादा बोला ना, स्टेटोस्कोप असतो. आणि स्टेटोस्कोपच्या माध्यमातून ब्लड प्रेशर, शुगर लेवल, वेव्स थिंकिंग सांगता येतील की इथं काय नेमकी प्रॉब्लेम काय. पण आता तुझी बायको घरी आणि मी तर दवाखान्यात, मला कसं सांगता येईल की तिला किती फुटावून ऐकायला येत आहे आणि किती फुटावून येत नाही. ती एक काम कर, घरी जा आणि बायकोला नेमकं किती फुटावून ऐकायला येत आहे आणि किती फुटावून येत नाही एवढा अंदाज घे, म्हणजे आपल्याला कळन रेंज कुठं नाही आणि स्टावर कुठं लावायचं. ते घरी गेलं, बायकोला जाऊ द्या, त्याला अपडेट लागेल, 16 प्रो नाही 17 प्रो मॅक्स लागेल. हा, आणि मग ते घरी गेलं, बायकोला हाक मारली, 50 फुटावून हाक मारली. अगं ऐकलं का, काय केली भाजी, आतून नो रिप्लाय. याला वाटलं बायकोला 50 फुटावून ऐकायला येत नाही, 50 फुटाचा दरवाजा सोडला, 30 फुटावर आलं. अगं ऐकलं का, काय केली भाजी, आतून नो रिप्लाय. याला वाटलं बायकोला 30 फुटावून ऐकायला येत, 30 फुटाचा दरवाजा सोडला, 15 फुटावर आलं. अगं ऐकलं का, काय केली भाजी, आतून नो रिप्लाय. बायकोचा राग आला, कोणाला, त्याला नवऱ्याला राग आला. कोणाला राग आला, राग आला. आणि राग आला, 15 फुटाचा दरवाजा सोडला, 10 फुटावर म्हणजे किचनच्या दरवाजात आलं. अगं ऐकलं का, काय केली भाजी, आतून पुन्हा उत्तर आलं नाही. याला राग आला, कोणाचा, तुम्ही बोला ना, इथंच बोलता येईल, परत नाही बोलता येणार तुम्हाला. हा, काय बायकोचा राग आला. तड 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 पावलं उचलत गेलं, तड 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 पावलं उचलत गेलं, बायकोपाशी गेला आणि रपकन हात उचलला. अजून मारला नव्हता, हा, रपकन हात उचलला आणि बायकोला हळूच मारला. का तर तुम्ही तुमच्या बायकोला जोरात मारू शकत नाही म्हणतात. खुशाल पाहिलं का, नाही म्हणतात, नाही, जोरात मारायची हिंमत नसते, मारू शकतच नाही. रपकन हात उचलला आणि बायकोला हळूच मारला. तिकडून लगेच अनादि निर्गुण. ती म्हणली काय झालं, हा म्हणलं तुला किती वेळा विचारलं कशाची भाजी केली. बायको म्हणली तुम्हाला 8 वेळा सांगितलं वांग्याची भाजी केली. तुम्ही लवकर बोला, नाही तर डॉक्टरला मला इथं बोलावं लागेल. प्रॉब्लेम कोण होता आता, लवकर बोला, नाना बोला, प्रॉब्लेम, हे आजी बोल की प्रॉब्लेम कोण होता. अगं त्यालाच ऐका येत नव्हतं आणि ती बिचारा बायकोत प्रॉब्लेम का, आपण त्याला काय सुद्धा, आपलं सुद्धा तेच आहे. म्हणे बघा, देव आहे हृदय मंदिरी शोधून पाय. लांब जाण्याची गरज नाही, फक्त जीवन जगण्याचं वर्म ओळखा. आणि जीवन जगण्याचं वर्म कुठे माहिती का, आई वडिलांच्या सेवेत आपलं वर्म आहे. आणि वर्म ओळखावं का, सुकली या वर्म फेरा पडे. आणि वर्माला फेरा पडला की मारा म्हणे एक एक येऊन कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य द्याचा. लय दुर्मिळ मनुष्य दे. मग आपण भांडणात कशा करता घालवायचा, आई वडिलाच्या सेवे करता घालवायचं. अरे आई वडिलाचं स्वप्न कसं पूर्ण करावं आमच्या परिवाराकडून शिकावं. आणि मला मी बोलू शकत नाही व्यासपीठावर, मला काही मर्यादा आहे, पण मी सांगून जाईल. आज राऊत परिवारातील आमचे 2 भाऊ आहेत, माझी बहीण आहे, या दोघा तिघांकडून शिकावं आपल्या वडिलांचं स्वप्न कसं पूर्ण करावं. शिकलं पाहिजे काही गोष्टी, अरे असाव्यात, अशा काही गोष्टी असाव्यात ज्या आपल्या वडिलांच्या स्वप्नाकरता आपण लेकरांनी सुद्धा झिजावं. का, या जन्मातल्या महत्वाच्या गोष्टीत असाव्यात, त्या वर्माच्या गोष्टी असाव्यात. पण आम्ही वर्म ओळखत नाही. आणि वर्म चुकलं की बाबा चुकली या वर्म फेरा पडे, वर्म चुकू देऊ नका. एक शेवटचा प्रसंग सांगतो आणि थांबतो. वर्माचं गणित असं आहे, सध्या जिकडं तिकडं लग्न जमवण्याचा कार्यक्रम चालू आहे. आता मी पाहतो येता येता सगळीकडं चालू आहे. म्हणजे आता यावर्षी मोठ्या तिथी येत आहेत आणि मी पाहिलं. आणि मग पाहिल्यानंतर सध्या कोणाच्या बापाला मार्केट आहे, पुरीच्या बापाला का पोराच्या बापाला? हा, पुरीच्या बापाला मार्केट आहे. जुन्या काळात कोणाला मार्केट होतं, नाना बोला, तुम्ही बोला ना, तुम्ही बोला ना जरा, इकडे बघा ना, कोणाला मार्केट होतं जुन्या काळात? पोराच्या बापाला. आता कोणाला आहे? पुरीच्या बापाला. आता ते पुरीच्या बापाला एवढं मार्केट आले जेवढं सफरचंदाला मार्केट नाही, एवढं मार्केट आलं. पुरीच्या बापाला विचारलं का म्हणता लग्नाचं काय, ते डायरेक्ट म्हणतो आपण आशे, तुम्हाला काय करता आलं तर करा, नाही तर यावर्षी काय डोक्यात नाही. पुरीचा बाप नाही म्हणतोय. पण असंच एक लग्न आपल्या गुलेवाडी फाट्या इकडे जमलं, राजापूर रोडला जमलं, बरोबर ना, बोलायला जरा बोल चला, या रोडला जमलं. आणि इकडचं सगळं वर्ग इकडचं होतं, पोरगी इकडचीच होती, लग्न जमलं. गुरुजी पहिला प्रश्न असतो जमल्यानंतर कशाचा,
काय द्यायचंय काय घ्यायचंय हा पहिला प्रश्न असतो. देवाणघेवाण काय व्हायचं. आणि मग लग्न जमलं. आणि मग लग्न जमल्यानंतर आपलं ES99 ते काय हा मोल त्यांना ते सुपारी दिली लग्नाची, मंडपाची, जेवणा खावणाची, सगळ्याची त्यांना सुपारी दिली. पण त्यांची तारीख मोकळी नव्हती. त्यांनी मोठी तारीख पकडली होती तिकडं. पण त्याच्यामुळे त्यांनी ती तारीख दुसऱ्याला दिली. दुसऱ्याला दिल्यानंतर दुसरा ती 10ला. पण मुलीच्या बापानं आपलं जेवणाचा सगळा काही जो असतो बंदोबस्त असेल तो घेतला. मुलीचा बाप म्हटलं जेवढं काही वरडेल तेवढ्याला चांगलं चुंगलं जेवण देण्याची जबाबदारी पुरीचा बाप म्हटला माझी, बाकीचं सगळं तुम्ही बघा. मग ठीक आहे. लग्नाचा आदला दिवस उगवला गेला. आचारी गेले स्वयंपाकाला. लाडूचा स्वयंपाक होता. लाडू, डाळ भात, पुरी भाजीचा स्वयंपाक होता. लाडू तयार करण्याकरता अगोदर काय करावं लागतं बोला ना. काय तयार करावं लागतो अगोदर लाडूचा पाक तयार करावा लागतो. आणि पाक तयार झाला. पण पाक तयार करण्याकरता सुद्धा काही चाचण्या आहेत. त्या चाचण्या जर चुकल्या, साखर जर जास्त झाली तर पाक कसा होतो जरा बोला ना. कसा होतो कडक होतो. आणि पाक कडक झाला की लाडू कसे होतात निबर कडक एकच ना. हा हा कडक झाला. आणि लाडू कडक झाले. लग्नाचा दिवस उगवला गेला. आपल्याकडे काही लग्न वेळेवर लागत नाही. आता 2 वाजताचं जर मुहूर्त आहे. लग्न किती वाजता लागतं 4ला लागतं. पण लग्न वेळेवर लागली पाहिजे. काय वेळेवर लागली पाहिजे. श्रीरामचंद्र प्रभूचं सीता मैयाचं फक्त 3 मिनिटं लग्न उशीर लागलं. किती मिनिटं बोला ना. किती मिनिटं 3 मिनिटं. त्या 3 मिनिटाबाई त्यांना किती वर्ष वनवास भोगावा लागला 14 वर्ष. आपली किती तास लेट लागतात काय अजूनही अखंड वनवासी. त्याच्यामुळं लग्न वेळेवर लावत नाही कळणार तुम्हाला. जाऊ द्या. आणि ते लग्न वेळेवर लागलं नाही. आणि लग्न वेळेवर लागलं नाही. लग्नाचा मुहूर्त 4चा. आणि आपल्याकडच्या लोकांना जेवायला बसायला सांगावं लागत नाही. एकदा लग्न संपलं का आपल्या लोकांना पंक्ती पाडायला सुद्धा सांगावं लागत नाही. आता असे बसलेले असले का फक्त असे झाले का पंक्ती तयार. आणि तुमच्या ताटामध्ये लाडू, डाळ भात, पुरी भाजी पदार्थ वाढला. तुमचा पहिला हात कशाला जाईल अशी बोल ना. तो बघून ती लाडूला पाहिलं का काय हुशार आहे. हा लाडूला हात गेला. लाडू काय हातानं फुटाणा. लाडू हातानं फुटाणा. हे म्हणले आता कोणतं तरी एक पक्ष स्थापन केल्याशिवाय काय जमणार नाही. म्हणजे मोठा चांगला भक्कम तयार करावा लागेल पक्ष. म्हणजे मग काय करावं लागेल. वरच्या पक्षाचे 2 कार्यकर्ते घ्या आणि खालच्या पक्षाचे 2 कार्यकर्ते घ्या. युतीची वेळ झाली. वरच्या पक्षाचे 2 आणि खालच्या पक्षाचे 2 कट्टर नव्हते. रातोरात पक्ष सोडून निघून गेले. पण मधला काय फुटला बोला ना. मधला काय फुटला लय कट्टर होता. एका लाडू इथं घेतला. इथं लग्नात लई प्रकारचे लोक असतात. हौशे गौशे. हा एका लाडू इथं घेतला आणि जोरात असं केलं. 2 शिरा संघ चुपटून आल्या. पाहता काय मायाक लाडू फुटला नाही. मुलाचं बाप कचेरीच्या दरवाजात बसलं होतं. सापट असते दरवाजाला बघा. सापटीत लाडू घातला आणि दरवाजाला लोंब कळलं. एकटं लोंब कळलं. पण दरवाजा एकट्याला वडाना. मागून 3 जण आले. तिघांची ताकद एकत्रित झाल्यामुळं दरवाजा अख्खा बिजागरी सहित उपटून आला. लाडू फुटला. मुलाचं बापा इथं गेलं. मुलीच्या बापा गेलं. इथं हॉल आहे तुमच्या रोडला चांगला हॉल कोणता आहे कृष्णा लॉन्सला. बरोबर ना. हा आणि कृष्णा लॉन्सला लग्न होतं. आणि लग्न नेमकी हॉलला असल्यामुळं आता माऱ्या चालू झाल्या. मुलीच्या बापानं मुलाच्या बापाची, मुलाच्या बापानं मुलीच्या बापाची कॉलर धरली. भांडणं सुरू झाली. आता गुलवाडीचं वराड म्हणजे तापड वराड. भांडणं सुरू झाली. मारायलाच काही सापडा ना मंडपात. आणि मग यांच्या समोर काय होतं लाडू होतं. लाडून माऱ्या सुरू झाल्या. महाराज मला एक उत्तर द्यायचं तुम्ही. आता लाडूचं काय चुकलं होतं बोला ना. लाडूचं काय चुकलं होतं. पाक चुकला होता. पाकातली काय चुकली होती चाचणी चुकली होती. आणि चाचणीचं काय चुकलं होतं वर्म चुकलं होतं. तुकोबाराय म्हणतात आई वडिलाच्या सेवेचं सुद्धा हेच गणित आहे. हे चुकू देऊ नका. चुकलात तर चुकली या वर्म फेरा पडे. आई वडिलाच्या सेवेकरता कधी चुकू नका. आज राऊत परिवारानं हा आदर्श सोहळा घातलाय कशा करता माहिती का. मी तर बोलेल की आमच्या भीमाशंकर दादांचा हा सोहळा नाहीये. त्यांच्या विचाराचा सोहळा पार पडतोय गड्या. चांगलं पेरलंय आणि म्हणून चांगल्याची भूमिका आजची आहे. म्हणून मला वाटतं या जगतातली महत्वाची भूमिका या विचाराची असावी. आणि हे विचार जर असतील तर आम्ही ते गणित जोपासलं पाहिजे. मग कशाच्या माध्यमातून मिराशीच्या माध्यमातून. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. काय करावं मग उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गे विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई.
रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा हरि रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा 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 रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हर विठ्ठल तुकाराम भगवान की जय महाराज की जय भगवान की जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली माझा वेळ संपलाय आणि बरोबर 12:30 वाजले. हे लांबवणार पण नव्हतो, पण म्हटलं मागून आलेल्यांचे निदान 2 घास हाती लागलं पाहिजे. आणि त्यांचा विचार करता करता ही माझी प्रेमाची माणसं आणि त्यांचं माझ्यावर प्रेम आहे आणि म्हणून आमच्या मैत्रीच्या या संबंधानं ते आलेत. आनंद वाटतो मला त्यांच्या समोर बोलायला आणि ते माझ्या अत्यंत जीवाचे, म्हणून बोलण्याची संधी मला मिळाली. पण आता इकडून तरुणांची विनंती आली की पोवाडा म्हणायचा आहे. वेळ झालाय, पण आता तुमची इच्छा असेल तर म्हणायचं, नाही तर थांबायचं. म्हणायचं काय करायचं, म्हणायचं पोरांनो. अजय काय करायचं का, म्हणायचं काय. तू म्हणली तर म्हणलं, तू म्हणली गाव देव बोलला, हा हा म्हणायचं. चालत तिची मर्जी, सगळे आपण म्हणूया. एक 5 मिनिटं आहेत, तुम्ही जरा बसून घ्या ना, उन्हात नका थांबूया. या सावलीत या, थोडं इकडून जागा आहे, या सावलीत या, या या पुढे या, पुढे या, हाय जागा आहे, उन्हात नका बसूया. 5 मिनिटं या, हा 5 मिनिटात थांबणार आहे. 5 मिनिटात पोवाडा म्हणून 4थ्या मिनिटाला खाली बसू असं असं. हा आणि म्हणून धन्य धन्य शिवाजी शुर अरे त्या माय माऊलीनं शोभा राजाला घडवलं, वाढवलं, ज्ञानाचं नानामृत पाजलं आणि वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोरण मानलं, मर्द मावळा जमा केला आणि मग या राजाची कीर्ती बेफाणू लागली, बेफाणू लागली. आणि मग या राजाला पकडण्याकरता अफजल खानानं विडा उचलला. मैं लावूया शिवाजी को मैं. आणि मग विडा उचलला. मैं लाऊंगा शिवाजी को, मैं लाऊंगा. विडा उचलला आणि महाराष्ट्राच्या बाँड्रीवर आला. पहिलं गाव लागलं तुळजापूर. तुळजापुरात मंदिर कोणाचं? तुळजापुरात बोला ना. तुळजापुरात मंदिर कोणाचं? तुळजाभवानी. आणि संबळ वाजू लागला कसा?
तुळजापूर सोडलं मंडळी पंढरपुरात आले. पंढरपुरात मंदिर कोणाचे? पंढरपुरात कोणाचं मंदिर आहे? पांडुरंगाचं, बरोबर ना? आणि अभंग वाजू लागला कोणता? पंढरपूर सोडलं मंडळी 12:35 पंढरपूर सोडलं. आणि पंढरपूर सोडल्यानंतर पैठणमध्ये आले. पैठणमध्ये कोणाचं मंदिर आहे? पैठणमध्ये एकनाथ महाराज, बरोबर ना? आणि अभंग वाजू लागला. तुम्ही डुगडू बायका तुम्ही डुगडू गायका पिंगळा माघारी बोली बोली तो देखा पिंगळा माघारी बोली बोला तो देखा पिंगळा माघारी बोली बोला तो देखा पिंगळा माघारी. आणि मग या शेजारीनं बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग. आणि 12 वाजून 37 मिनिटानं पैठण सोडलं बरं का. आणि पैठण सोडल्यानंतर जेजुरीत आले. जेजुरीत कोणाचं मंदिर आहे? पोरांनो बोला ना. जेजुरीत कोणाचं मंदिर? खंडोबारायचं. आवाज झाला. मल्हारी जीवारी मल्हारी जीवारी आणि मग जेजुरी सोडली. आणि प्रतापगडाच्या पैठणला भेटीची वेळ ठरली. आहो शिवा गले लक्ष मारे. आओ शिवा गले लक्ष मारे. आलिंगन दिलं राजाला पतान दवी मानाला राजानं जावं वळखीला वाघ नख्यात सवार केला. कोथळा बाहेर काढीला. अफजल खान ओरडला. आणि अफजल खानाचा रक्षक सय्यद बंडा मागून वार करणार. पण तेवढ्यात आपला पण एक होता ना, होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी. होता शिवा म्हणून शिवाचा प्राण वाचला. छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी. अपने माता पिता आणि म्हणून आता म्हणू नका बरं का. त्याच्यापेक्षा पाहिजे आवाज कमी केला तर थोडा वाढवा त्याचा. आणि म्हणून सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय.
हॉल दिवस सगळं कमी करा. आणि सगळ्यांचे आभार व्यक्त करत असताना गोड गुणीजन मंडळींनी गोड अशी साथ दिली. आदरणीय शुभम महाराज असतील, आदरणीय नवनाथजी असतील, एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता. गोड गायलं. सगळी टाळकरी मंडळी असतील, सांदीपणी गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था, सगळ्यांचे आभार. आदरणीय मच्छिंद्र दादा असतील बरं का, आदरणीय आमचे रोहिदास महाराज असतील, रामजी महाराज असतील, आदरणीय बाबाजी असतील, सगळ्यांचा मी दंडवत करतोय. आणि खरं तर विशेष तत्वानं आपण सुद्धा माझी कटकट बडबड 2 तास ऐकली बरं का. बरोबर 2 तास झाले. 2 तास बरोबर. मी जेवढं लेट म्हणजे लेट नव्हतो, मी 10:30ला बरोबर आलतो, पण मग तुम्ही आले नव्हतं, तुमच्यामुळं थोडं लेट झालं. हां, आणि म्हणून काही बरं काही आजी तुम्हाला लई त्रास दिला ग बोलता बोलता. आजी केलं. चुकून जर एखादा शब्द गेला असेल बरं का, चुकून जर एखादा नातू असेल, एखादा मुलगा असेल तर दुसरा म्हणून माफ करा. 2 असतील तर तिसरा म्हणून माफ करा बरं का नाना, बरं का. 2 असतील तर तिसरा म्हणून माफ करा. 3 असतील तर चौथा म्हणून माफ करा. एकही नसेल तर प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. हा, त्याची काही गरज नाही. आपला बाप श्रीमंत आहे सगळ्यांचा. किती श्रीमंत माहिती आहे? आळंदीला जर कधी आलात तर आपल्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय. सगळ्यांचे आभार. पखवाज गोड वाजवला. आदरणीय माऊली महाराज असतील, सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. चाल आता म्हणायचे नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं हवामान तज्ज्ञांचा निर्णय असा आलाय, तांत्रिक अडचणीमुळं आजची कीर्तनातील शेवटची चाल काही कारणास्तव रद्द करण्याचा निर्णय हवामान खात्यानं घेतलाय. त्याच्यामुळं वाणीला पूर्ण विराम देतोय. सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. आज खरं तर कळलं आमच्या दादांनी जर काय कमवलं तर मंडपामध्ये बसायला जागा शिल्लक नाही. हा परिवार आमच्या दादांनी कमवला. आणि म्हणून अशा गोड व्यक्तीच्या या पुण्यस्मरणाकरता आपण सगळेजण उपस्थित आहे. मी परिवाराला धन्यवाद देईल. प्रवीणजी असतील, प्रदीपजी असतील, माझी बहीण शुभांगीताई असेल, सगळ्यांना धन्यवाद देतोय. गोड असा कार्यक्रम आयोजित केला. सगळ्यांचे आभार. शब्द नाही आहेत मला खरं तर कौतुक करण्याजोगे, पण एकच बोलेल. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. थांबण्याचा मी प्रयास करतोय. संजयजी आपण सगळे आलात बरं का, सोमनाथ दादा आपण सगळे आलात. सगळ्यांचे आभार व्यक्त करून माझ्या वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय 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 जय